की 140 कोटी रुपये मिळालेले आहेत. मागे बी यांना पैसे मिळाले, पण यांना काय झाले, आदिनाथपासून जी सवय लागलेली आहे, शासनाचे पैसे घ्यायचे, कर्ज काढायचा, कारखाना बंद पाडायचा. कारखाना बंद पडला, काही दिवसांनी प्रशासक येतो, प्रशासक राहिला, काही दिवसांनी परत इलेक्शन लागतं आणि सगळी पापं धुवून निघतात. तसाच त्यांचा आता इथं इरादा आहे. 140 कोटी रुपये मिळून मार्चमध्ये 29 मार्चला त्यांना पैसे मिळाले. त्यानंतर त्यांनी काही एक काम केले नाही. आमचं आता म्हणणं असं की त्यांना ती सवयच लागलेली आहे की 2 वर्षांनी काय होणार, चौकशी होणार, अजून पैसे काढणार, ते 5,000 करायचा, लोक म्हणणार काढा. काय समोर आणलेले सहकारामध्ये तुम्ही पाहताय, ज्याच्या हातात फाईल असते तोच राजा ना. ज्याच्या हातात काय, तुम्ही काय जरी ओरडून सांगितलं, आता समजा जनरल मीटिंग आली, आपण काय जरी ओरडलो तर ते काय लिहिणार तिथं, ते लिहिणार तेच होणार. त्यामुळं आम्ही न्याय मागायला तुमच्या दारात आहोत, पत्रकाराच्या दारात का आलो. आणि मी आता त्या भ्रष्टाचारावर बागलांवर बोलायचं म्हणजे ते समुद्रासारखं येते, कारण त्यांना ती सवयच लागलेली आहे. काय सवय लागली त्यांना की भ्रष्टाचार करायचा, कारखाना बंद पाडायचा, कारखाना बंद पडला की प्रशासक येतो, प्रशासक आला की 1-2 वर्ष राहतो, नंतर इलेक्शन लागतात की कुणाची बाजू घ्यायची नाही, सगळेच लोक कोणी टीका करत नाही. आता मागच्या वेळेस तुम्ही पाहिलं की शेवटपर्यंत त्यांनी ना आम्हाला पाठिंबा दिला, ना आम्हाला नाही, एकटा कुणाला दिला नाही. त्यामुळे दोघांनी कुणी काय मागचं काढलं नाही. कारखाना बंद कुणा पडला, आदिनाथला मी होतो 10 वर्ष, तर त्यावेळेस आदिनाथला पारितोषिक मिळाली. माझ्या काळामध्ये मकाईला राष्ट्रीय पारितोषिक मिळाली. मामा 4 वर्ष डायरेक्टर पण नव्हते बरं का. मामा हारल्यानंतर मी त्यांना डायरेक्टर केलं आणि नंतर त्यांनी फसवून मला काढलं. पण जोपर्यंत माझ्या ताब्यात कारखाना होता त्यावेळेस, आता हेच कामगार आहे, तुम्ही कामगारांना प्रश्न विचारा की तुमचा पगार कधी 1 महिना थकला का, 15 दिवस थकला का. कोणत्याही शेतकऱ्याला विचारा की तुमचा कधी पगार थकला का, म्हणजे तुमचे पेमेंट कधी थकलं का. कुठल्याही व्यापाऱ्याला विचारा की आप्पासाहेबांच्या काळामध्ये पेमेंट कधी उशिरा मिळाले का. असं असताना एवढा राष्ट्रीय पारितोषिक कारखाना, म्हणजे त्यावेळेस आम्ही 30 कोटीमध्ये कारखाना सुरू केला. बाकीच्यांना 1.5 वर्ष लागले. मला 9 महिन्यामध्ये कारखाना करला. विलासराव देशमुखांनीच भूमिपूजन केलं आणि विलासराव देशमुखांनीच मोळी काढली. असा हा 1.5 महिन्यात, म्हणजे 30 कोटीचं कर्ज जे आहे आमचं, हर्षवर्धन पाटील मंत्री असताना त्यांना 1.5 वर्ष लागले, विलासराव देशमुख मंत्री असताना त्यांना 1.5 वर्ष लागले कारखाना चालू करायला. म्हणजे 30 कोटी बोजा आम्हाला फक्त किती 9 महिने वापरायला कर्ज काढलं, आमच्या बोकांडी बसलं. पण बाकीच्यांना 1.5 वर्ष कर्ज पडलं. इतका सुरळीत. आणि वेज बोर्ड नव्हतं आमच्याकडे. कामगारांना साधा पगार होता, कुणाला 2,000, 4,000, 5,000. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्हाला जमिनी ज्या भिलारवाडीकरांनी दिल्या, मी पापी का म्हणतो, म्हणजे मी पण त्याच्यात पापी आहे. मगाशी देशमुखने जे केलं की या भिलारवाडीकरांच्या जमिनी आम्ही 30,000 रुपये एकराने घेतल्या. आज तिथे जमिनीची किंमत 30 लाख रुपये. त्यावेळेस त्या लोकांना आम्ही शब्द दिला होता, घुमरे सर साक्षी आहेत, काय शब्द दिला होता की मग तुमच्या मुलाला कामाला घेऊ आम्ही, त्याचं कल्याण करू आणि इथं आपल्या भागात दळणवळण होईल, सुधारणा होईल, तालुका सुधरेल, म्हणून त्या लोकांनी जमीन दिल्या. आज त्या लोकांची काय अवस्था झाली आहे, त्या लोकांची अवस्था झाली, जमिनी गेल्या, पोरगं बेकार राहिलं, पोरगं बी घरी राहिलं आणि जमिनी पण गेल्या आणि सगळी माणसं देशोधडीला लागली ना. जो तालुका पुढे गेलेला होता तो आज किती मागे गेला आहे बागलांच्या राज्यावर. त्यांना आदिनाथ बी चालवता आला नाही, त्यांना मकाईही चालवता आला नाही. त्यामुळे त्यांनी आता फक्त गप्प बसावं, माझं असं म्हणणं. 5,000चा त्यांनी नादी लागू नये, कारण त्यांच्या ज्यांनी होणार नाही. कारण 5,000 त्यांनी आदिनाथ त्यांच्या ताब्यात दिला होता, तो चालवता आला का त्यांना. आता मकाई 140 कोटी रुपये देऊन बी त्यांना चालवता येत नाही, तर त्यांनी 5,000ची भाषा कशाला करावी. तुम्हीच विचारा, आता आम्हाला काय विचारत असेल. आपण हे फाउंडर मेंबर आहात मकाई कारखान्याचे. मग परत आपण म्हणजे कारखान्यामध्ये आता जे आरोप केले, भ्रष्टाचार असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, परत आपण ह्या गोष्टींमध्ये लक्ष का घातलं नाही. नाही, असं होतं की मी ज्यावेळेस माझ्या नावाचं लायसन होतं, मी ते 5,000च्या स्टॅम्पवर सहकार्य केलं. माझ्या वैयक्तिक लायसन होतं, सहकार्य केलं. आणि विजयसिंह मोहिते पाटील, शरद पवार, अजितदादा या सगळ्यांचे आपले संबंध असल्यामुळं मग त्यावेळेस मामा पण होते,
अशा सगळ्या लोकांच्या सहकार्यामुळे तो कारखाना आम्ही उभा करू शकलो. आणि त्यावेळेस आम्ही प्रत्येक म्हणजे कारखान्यापेक्षा 50 रुपये मकाई जास्त द्यायचं. कामगारांना पगार इतके कमी होते कारण वेज बोर्ड नव्हतं. पण ते पगार पण आम्ही वेळेवर देत होतो. कारखाना राष्ट्रीय स्तरावर 3 पारितोषिके मिळाली होती त्यावेळेस कारखान्याला. आता तुम्ही काय म्हणताय की आम्ही आता ज्यावेळेस आपल्याला फसवलं गेलं आणि नंतर आम्ही निवांत झालो, आता काय करायचं, उगीच विनाकारण आपण जबदब करायची. आता काय वाईट कशामुळे वाटतं की 140 कोटी रुपये मिळून पण त्या भिलारवाडीच्या लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला. ते काय त्यावेळेस बागलांना ओळखत नव्हते किंवा ह्या मुलांना ओळखत नव्हते का तिथले शेतकरी. हे जे कामगार आहेत हे कामगारांचा पण मी दोषी आहे ना. कारण त्यावेळेस याचे वडील ज्यावेळेस माझ्याकडे आले, नातेवाईक माझ्याकडे आहेत, त्यावेळेस मी याला घेतलं ना कामाला. पण ह्याचं तरुण पण आज कुणामुळे गेलं वाया, माझ्यामुळेच गेलं ना. त्यामुळे मी म्हणतो यांना काय म्हणलं, त्यांचा भ्रष्टाचार जाऊ दे तिकडे, आपल्या आपल्या पगारासाठी आपण भांडूयात. कारण त्यांना भ्रष्टाचाराची इतकी सवय झालेली आहे, ते इतके बकासूर झालेले आहेत की त्यांच्यापुढे आपण काय शेळी का ठेवून काय उपयोग नाही ना. त्यापेक्षा 10 कोटी रुपये जे आलेले आहेत यांचे, आता मुख्य लढा आमचा यांच्या 10 कोटीसाठी आहे. 140 कोटीचं जे भांडण आहे ते आमच्या अध्यक्षासारखे ते तालुक्याचं वगैरे बघतात, ते भांडते. पण मी आता जे भांडतोय मुद्दाम ते कामगारांचे मिळावेत आणि त्या भिलारवाडीचे जे कामगार आहेत सगळे किंवा शेतकरी आहेत त्यांना थोडाफार न्याय मिळावा यासाठी भांडतोय. तालुक्याच्या दृष्टीने अध्यक्ष साहेब बोलतोय. आपण म्हणजे आताही सांगितलं कारखाना सुरूच होऊ शकत नाही, परंतु 1 लाख टनापर्यंत गाळप करणार अशा प्रकारचं त्यांनी उद्दिष्ट ठेवलेलं आहे मकाई कारखान्यानं. काय मी तुमच्यावर साक्षीने सांगतो की त्यांनी पूर्ण क्षमतेने कारखाना चालू केला तर मी 1 लाखाचं बक्षीस देईल. पूर्ण क्षमतेने, नाही तर उगा कुठं काहीतरी करायचं. तुमच्याजवळ इथंच आता बोलताना आपण 1-2 वेळेस आरोप म्हणा किंवा एक गौप्यस्फोट केलेले आहेत की मला फसवून मामाने कारखान्यातनं काढलं. नेमकं काय विषय काय होता? 5 वर्ष मामा काय म्हणजे बाउंड्री पहिल्यापासून पहिली जी सभा झाली माझ्या गावी, लायसन्स माझ्या नावावर होतं, पहिली जी आमसभा झाली ती गिरधरबाईच्या अध्यक्षतेखाली झाली. तिथं माझी निवड झाली कारखान्याचे चेअरमन म्हणून का? कारखान्याचा चेअरमन म्हणून रामवाडीमध्ये गिरधरबाईच्या अध्यक्षतेखाली मिटिंग झाली आणि तिथं माझी चेअरमन म्हणून निवड झाली. तेव्हापासून मी प्रशासकीय बोर्ड आमचं होतं, त्यामध्ये मामा नव्हते. मामा ज्यावेळेस पडले आणि मामा जरा वेगळ्या वळणाला जायला लागले, तर मग सुभाष सावंत वगैरे जी मंडळी आहेत ना, माझ्याकडे आली, वामनदादा आल्या का म्हणले ह्याच्याकडे काहीतरी बघा. ऑफ द रेकॉर्ड मला ते सांगायचं नाही तुम्हाला, माझ्याकडे खूप आहे ना, पण असं मला ते बोलायचं. पण लोक म्हणले ह्यांच्याकडे बघा जरा. मग मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना म्हणलं की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीला सोडा, तुम्ही डायरेक्टर या, माझी गाडी तुम्ही वापरा, नाहीतर कारभार तर तुम्ही मी इनडायरेक्टली बघताच आहे. पण तुम्ही सगळ्यांचा त्याग करा. ते म्हणले माझं खूप नुकसान झालं वगैरे वगैरे. मी म्हणलं काय होतं तुमच्याकडे? एक मोटरसायकल होती त्यात पेट्रोल घालून नव्हतं, तुम्ही रॉकेल घालून फिरत होता. आता हे सगळं वैभव झालंय, त्या ना सगळं सोडून. असं ठरलं आमचं. मग त्यांना डायरेक्टर म्हणून घ्यायचं ठरलं. तर मी काय करायचं? तर मग कुणाचा राजीनामा घ्यायचा? मी आलो घुमरे सरांकडे. घुमरे सरांकडनं राजीनामा घेतला. घुमरे सरांनी बिचारांनी लगेच सही करून दिली. कोण म्हणले परत काय झालं तर माझ्याकडे यायचं. त्यांनी हिंट काय दिली, परत काय झालं तर माझ्याकडे यायचं नाही. म्हणजे त्यांची बरोबर होती की तुम्हाला थंड लागणार. त्याप्रमाणे कारण आपल्यापेक्षा ते अनुभवी आहेत ना थोडेफार. मग त्यांनी राजीनामा दिला. मी ते प्रपोजल पाठवलं. आमचं शेवटचा प्रशासकीय मंडळ जे नेमायचं त्यात त्यांचा राजीनामा. मग कमिशनर ऑफिसने क्युरी काढली की बाबा हे नवीन नाव कसं काय तुम्ही ऍड करता. नवीन नाव ऍड करतात. कमिशनर माझे मित्र होते. त्या माणसाला मी 30,000 रुपये लाच दिले आणि कमिशनर माझे मित्र होते. कमिशनरनं म्हटलं की साहेब यांना असं असं झालेलं आहे, या माणसाला जर आपण लवकर केलं नाही, कशा सत्तेत घेतलं नाही तर हा माणूस जगायचा नाही, असं मी म्हटलं. मग त्यांनी माझं ऐकलं. पण ते म्हणले तुम्हाला पोरवाल साहेबांशी बोलावं. त्यात पोरवाल म्हणून सेक्रेटरी होते सहकार्याचे.
ते पण माझे मित्र होते, मित्र म्हणजे एवढे चांगले संबंध होते. मग त्यांना बी मी सांगितलं आणि अशा प्रकारे ते प्रकरण पतंगरावपाशी गेलं. पतंगरावपाशी गेल्यानंतर मी तिथं होतो, विजयदादांनी फोन केला पतंगरावला की मकाईची तेवढी फाईल काढा, आणि ते म्हणजे काढतो. कारण नाव पुढं काय झालं, जिल्हा परिषदचे हे लागले, इलेक्शन निवड होती अध्यक्षाची, आणि विजयदादा मला म्हणले अरे ते अभंगची बायको, लेडीज आरक्षण होतं अध्यक्षाचं, अभंगची बायको किती शिकली. मी म्हणलं त्या अभंगला कशाला फोन करायचा, म्हणून मी त्या गायकवाड तो आत्महत्या केली ना त्याला फोन केला. त्याला वाटलं त्याची बायको. मी म्हणलं अरे ते त्याने ऐकलं ना नीट. मी म्हणलं त्या भरतरीची बायको किती शिकली, तर ते म्हणलं एम ए. मी दादाला सांगितलं एम ए. दादा म्हणले त्या अभंगच्या बायकोला अध्यक्ष करू. आलो आम्ही, हे सगळे आमदार लोक आणि मेंबर लोक इकडं परिचारकच्या कारखान्यात ठेवले होते. मी दादा आलो आणि तिथं गेलं कळलं की ह्याची बायको आणि ते बात बरोबर दादाजी माझ्या भागवले. आता म्हणले काय करायचं, इथं तर सगळं दादाने ठरवलं. मग आहे निवायची परिचयाची कोणते बाई नेमली, हिला काय ते समाज कल्याण वगैरे दिलं. हा, त्या प्रक्रियेमध्ये म्हणजे बागलांना कुठंच विचारात घेतलं नाही. तर तो त्यांना थोडा हे वाटलं, पण दादा मला म्हणेन तसं दादा करत होते. मग झालं, दुसऱ्या दिवशी झालं. तिसऱ्या दिवशी ह्यांचं बापूराव देशमुखचे वडील वारले, म्हणून आम्ही सावडायला गेलो. मी मामा ते आलो सावडून, तर मी मामांना सांगितलं अशाची फाईल गेली, सगळं झालेलं आहे आपलं वगैरे वगैरे. तुम्हाला ते आता सगळं ऑफ द रेकॉर्ड सांगता येत नाही, एकदा कबीरला सगळं सांगितलं त्याला विचारा तुम्ही. आणि मग मी त्यांना सांगितलं, ते म्हणले मी मुंबईला स्थळ बघायला चाललो. मी शरद म्हणून ड्रायव्हर त्याच्यावर 10,000 रुपये दिले. मी दुसरी गाडी घेतली, माझी गाडी त्यांना दिली. ते मुंबईला गेले, मला त्यांनी तिकडे येऊ दिलं नाही. आणि तिथंच त्यांनी सलमर म्हणून त्या पतंगराव कदमचा त्याला 6 लाख रुपये दिले. आणि ते बोर्ड होतं माझ्या नावाच्या ऐवजी त्यांच्या नावापासून फक्त चेअरमन केलं, बोर्ड तेच ठेवलं आणि पतंगरावची सही घेतली. आणि 15 दिवस मुद्दाम तिकडे थांबले, ते होऊन दिले. पण आम्हाला रोज सकाळ संध्याकाळ फोन, इकडे जावा, काय करतात, तिकडे जावा, तिकडे जावा असं. आणि मग मला एक दिवशी रणजित दादाचा फोन आला सकाळी सकाळी. म्हणजे तुम्ही मकाईचा राजीनामा दिला काय? नाही, म्हणजे असंच झालेले. म्हणजे रणजित दादाला अगोदरकडं शहाजी सरांनी मला सांगितलं. मग तिथनं पुढं मग आम्ही गेलो वगैरे. मग विजयदादा, विलासराव देशमुख हे पत्रकार बोलले तुम्ही काय कोर्टात जाऊ नका, आम्ही करतो काय करायचं. त्या पत्रकाराचं अंगलट आलं असती गोष्ट, म्हणजे चुकीचं झालंय म्हणून ते म्हणले कोर्टात जाऊ नका. दादा म्हणले जातं झालं जाऊ द्या, म्हणून तिथनं पुढं आपण बघतो. अध्यक्ष, कामगार आपल्याकडे आलेले आहेत, आपल्याकडे न्यायाची भूमिका. आमच्याकडे आले नाही, आम्ही कामगारांना तुम्ही कामगाराकडे गेला किंवा काय? आम्ही यांना बोलवलं काय असं. आणि जे कामगार गेलेले आहेत ना त्यांना आम्ही सांगितलं जावा, चोराची लंगोटी पण जेवढं मिळतात तेवढं तरी घ्या ना. कारण हे तर काय 10 कोटी रुपये येऊन आम्ही कमिशनरला भेटलो, कमिशनरने यांना नोटिसा काढल्या. काही कर्मचारी असे होते आमच्यातले कामावर गेलेले. आम्ही ज्यावेळेस युनिटी खूप होती आमची, एका कर्मचाऱ्याने मला मोबाईल मधला मेसेज दाखवला की माझ्या खात्यावर 6 रुपये आणि मला कामावर गेल्याशिवाय पर्याय नाही, जे काही मिळेल 2-3 पगार तेवढे मला गरजेचे आहेत, जा म्हणून सांगितलं डायरेक्ट. कारण आम्हाला हे काहीच चुकीचं करायचं नव्हतं. आम्हाला तुम्ही कसंच ऐका ना, मग थोडं तरी बसलं तर पाहिजे आम्ही, वाचायला आमचे पगार द्या म्हणून. पण ते पण जर मान्य नसेल तर मग आम्ही काय करायला पाहिजे. आणि कसं आहे बरं का, एखाद्याची टेंडन्सी आपण काय म्हणतो ते लांडग्याला किंवा काय लागलं तोंडाला रक्त लागलं की ते सवय होते. त्या आदिनाथचं एवढं मोठं पचलं ना, त्यामुळे आता इकडं बी तेच करायचं त्यांचं उद्योग. नाही तर माझ्यासारख्याने काय केलं असतं, 140 कोटी रुपये मिळाला पहिल्यांदा कारखाना चालू केला असता. आणि तर चालू द्या ना, तुम्हाला विरोधच नाही ना तालुक्यात. मकाईमध्ये त्यांना विरोध आहे का? नाही. हा, तर त्यामुळे तुम्ही कायम खा ना, म्हणजे चालू करून खा ना, रोज अंडे खा. ती काप काय का कोणी. पण त्यांना ती आदिनाथची सवय लागली ना, कारण आदिनाथला काय हे 2 जण उभे राहिले
त्यांचं कोणी काढलंच नाही. महेश शेवटी त्यांचं काय काढलंच नाही. महेश शेवटी माझं वळवळ करत होता बरं का, पण गप्पा संजू मामाने म्हणायचं गप्पा ते काढू नको. त्यामुळे त्यांचं कोणीच काही काढलं नाही आणि त्यांना ती सवय झाली आपलं काढायचं. आता तुम्ही सांगा, हाच तुम्ही 1250 टनी चालू शकत नाही तर तुम्ही 5000ची भाषा करायला लागला. हा जर तुम्ही व्यवस्थित चालवला असता तर आम्ही काय म्हणलं असतं, तुम्ही 5 काय 10,000 करा. बरं अध्यक्ष, मगाशी जी बकासुराची जी तुम्ही उपमा दिली हा, ती कुठल्या अर्थाने नेमकं? बकासूर म्हणजे आपण पाहिलं ना, आतापर्यंत कारखाना सुरू नाही, चांगला कारखाना, राष्ट्रीय पारितोषिक मिळालेला कारखाना त्यांच्या ताब्यात पडला. त्यांना काहीतरी त्रास जात होता का? तुम्ही ऐनवेळी सगळा कारखाना चांगल्या पद्धतीने ताब्यात पडला होता. मग तो कारखाना त्यांनी कसा चालवायला पाहिजे? ज्या कारखान्याला 1.5 वर्ष पण लागली नाहीत, 9 महिन्यात तो कारखाना सुरू झाला. कामगारांचे पगार व्यवस्थित होते, शेतकऱ्यांचे पगार व्यवस्थित होते, शेतकऱ्यांचे जे वाहन मालक वगैरे होते त्यांचे पगार व्यवस्थित होते. आता आदिनाथला असताना डायरेक्टर होते, संजू भाऊ होते, हे होते. आम्ही इतके होते की 50-50 लाख रुपये आम्हाला नेऊन दिले तरी पण कारखाना व्यवस्थित चालला होता. चालला होता का नाही? डायरेक्टरला बी 10% वाटा होता तरी पण कारखाना चांगला चालला. बरं का, तरी पण कारखाना चालू होता. मुंडे डॉक्टर आणि चंदू सरडे यांच्याकडे पैसे जमा असायचे आणि सगळ्याला वाटप असायचे, तरी कारखाना चालू होता. नाही, तरी कारखाना व्यवस्थित चालू होता. पण आता काय झालं, यांचा कारखाना चालू करायच्या भानगडीतच पडत नाही. 25 कोटी रुपये NCDC दिले आदिनाथला, पवार साहेबांनी. काय केलं? अहो 30 कोटीत कारखाना उभारतो, तुम्हाला 25 कोटी रुपये देऊन परत त्यांना काहीच नाही. आणि परत काय होतंय, आता तर इथं काय केलेलं माहितीये का, मरणार आहे कोण? हे डायरेक्टर बॉडी मरणार आहे, त्यांच्या घरातलं कोणीच नाही. त्या भांडवलगडाकडे विचारायला गेलं तर ते म्हणतो मला काहीच माहिती नाही. ते दिदी साहेबाकडे हे गेले, ते म्हणते प्रिन्स बघतोय, प्रिन्सकडे गेले की नाही ते मामी बघतो, म्हणजे आम्ही काय दिनेशच बघतो. त्या बिचारा दिनेशला काहीही माहीत नाही. कोणत्या त्या हाके नावाचा 2 वेळाचा डायरेक्टर आहे, त्यालाही बिचारायला काय माहित नाही. कामगार किती आहेत किंवा काय, त्यांचे पगार किती थकलेत, कुणालाच काय माहित नाही. पण आता या बॉडीने, कमिशनरने त्यांच्याकडनं बॉन्डवर लिहून घेतलेले, स्वतः त्यांची प्रॉपर्टी लिहून घेतलेली आहे. 2 वर्षांनी आता ह्यांना माफ आहेत, म्हणजे हप्ता द्यायचा नाही, फक्त व्याज द्यायचंय. पण 3ऱ्या वर्षी ज्यावेळेस ह्यांचं येईल त्यावेळेस ह्या डायरेक्टर लोकांचे डोळे उघडतील आणि मग त्यावेळेस त्यांना कळेल की आता काय करायचं. कारण आता ह्या वर्षी चालू नाही झाला तर अजून तोट्यात गेला, पुढच्या वर्षी काय करणार? आणि कसं या वर्षी चालू नाही झाला तर मग 5,000 चालू करायला कसं कोण पैसे देणार? अशा मुद्द्यावर ते नुसतेच पैसे घेतात, तो चालू करतच नाही. 150 कोटी मिळून सुद्धा त्यांनी जरा तरी कारखान्याचं नट बोल्ट काहीतरी आणायला पाहिजे. तुम्ही इथे कामगार सगळे विचारा, तुम्ही काय आहे का? 1 रुपयाची वस्तू आणली नाही, काहीच काही केलं नाही. आणि 3 महिने झालं साहेब कामगार कामावर, फक्त साफसफाई तेवढे कामगार आहेत ना कामावर, आणि 1 रुपयाची वस्तू की तुम्ही पत्रकारांनी आवाज उठवला पाहिजे. तुम्ही जा तिथं कारखान्यावर, काय चाललंय ते बघा, आहे तसं सगळं पडलेलं. 1 रुपयाची तर वस्तू आणल्यावर बसवल ना ते कामगार, तेवढी जाणले नाही ना त्यांनी.